तुम्ही आदित्य ठाकरेंना घाबरता, आदित्य यांची कट्यार काळजात घुसली असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधलाय, तर जनतेचं कट्यार घुसवली। विधानसभेचा निकाल म्हणजे ठाकरे गटाची जखम असं म्हणत नवनाथ वन यांनी राऊतांना प्रत्युत्तर दिलं। तुम्ही आदित्य ठाकरेंना घाबरताय, ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे यांनी एक प्रेझेंटेशन केलं निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराचं, त्याला तुम्ही घाबरताय। याचा अर्थ आदित्य ठाकरे यांनी जे मुद्दे मांडले, जी कट्यार काढली, ती कट्यार तुमच्या काळजात घुसलेली आहे। कट्यार तुमच्या काळजामध्ये जनतेनं घुसवलेली आहे। विधानसभेचा निकाल, विधानसभेला ज्या पद्धतीनं जनमताचा कौल आला आणि जनमतानं कट्यार विधानसभेच्या निमित्ताने विधानसभेच्या निवडणुकीत कट्यार तुमच्या काळजामध्ये घुसवलेली आहे। जनतेची ही कट्यार घुसवल्यामुळे तुमच्या पोटात अजूनही दुखते। तुमच्या पोटामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला घुसलेल्या कट्यारीमुळे जे जखमा झाल्यात त्या अजूनही भरून निघत नाहीत। आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रातील पप्पू होऊ पाहतायत। कृपया त्यांनी राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रातील पप्पू होण्याचा प्रयत्न करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।